वांबोरी चारीचा पाणी प्रश्न गंभीर, शेतकरी हवालदिल. युवा नेते अक्षय कर्डिले धावले शेतकऱ्यांच्या मदतीला. वांबोरी चारी पाणी प्रश्नाबाबत अक्षय कर्डिलेंचा लढा. वांबोरी चारीला पाणी सोडा अशी मागणी शेतकऱ्यांसह युवा नेते अक्षय कर्डिले यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. मुळा धरण क्षेत्राच्या वांबोरी चारी लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी वांबोरी चारीला पाणी सोडून मिरी भागातील तलाव भरून द्यावे, तर मिरी भागातील पांगरमल, खोसपुरी, केशव, शिंगवे, कडगाव, शिराळ, मिरी, रुपेवाडी, शंकरवाडी इत्यादी भागातील शेतकरी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी युवा नेते अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन वांबोरी चारीचा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली. दरम्यान अक्षय कर्डिले यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि पाणी सोडण्याबाबत पूर्वतयारीची मागणी केली. तर जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनुसार आवश्यक ती पूर्वतयारी करून पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन या प्रसंगी अक्षय कर्डिले यांच्यासह गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना देण्यात आले. दरम्यान कर्डिले साहेबांचे दुष्काळी पट्ट्यातील वांबोरी चारी लाभार्थी गावावर कायमच बारीक लक्ष होते. त्यांच्या अथक प्रयत्नातून आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील व मुंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू झालेल्या वांबोरी चारीला प्रत्यक्ष पाणी आले. त्यामुळे या भागातील दुष्काळी पट्टा पाण्याखाली आला. यापुढे आता मी स्वतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तसेच पाट पाण्याच्या नियोजनासंदर्भात कर्डिले साहेबांप्रमाणेच कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. या संदर्भात कुठल्याही अडीअडचणी सोडवण्याचं काम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून करणार आहे, असं आश्वासन देखील युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिले. दरम्यान वांबोरी चारी दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या 14 कोटी रुपयांचं काम लवकरच सुरू होणार असून गळती असलेले पाईप बदलून सर्व भागांमध्ये पाणी व्यवस्थित जाईल असे नियोजन करून सर्व लाभार्थी तलावांना पाणी सोडण्यात येईल. पाईपलाईनची फोडाफोडी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल. त्यामुळे कुणीही गैरप्रकार न करता नियोजनबद्ध पाणी घ्यावे असं देखील अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय.